लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा गुरुजी सत्यनारायण आपण का करतो याचं महत्त्व समजावून सांगू लागतात. गुरुजी म्हणतात की सत्यनारायणाची पूजा आपण सत्यासाठी घालतो. स्वतःच्या मनातील आवाज तुम्ही ओळखा आणि त्याप्रमाणे वागायला शिका. नारायण म्हणजे आपण आणि सत्य म्हणजे त्रिकालवादी सत्यच असतं. तुम्ही जगाला फसवू शकाल परंतु स्वतःला नाही. त्यामुळे तुमच्या अंतर्मनात जो आवाज आहे त्यानुसार तुम्ही वागा. आता सत्यनारायण पूजेचा अर्थ गुरुजींनी सांगितलेला असतो. गुरुजी म्हणतात हात आचमन करायला घ्या. असं म्हटल्यानंतर तुमच्या नवऱ्यांच्या हाताला हात लावून आचमन करा असं गुरुजी सांगतात. तेव्हा जीवा आणि नंदिनी आचमन करू लागतात. परंतु पार्थ आता काव्याने हात लावल्याबरोबर तिथून उठून निघून गेलेला असतो आणि पार्थने पूजा करण्यासाठी नकार दिलेला असतो. तो म्हणतो मला बोलायचं आहे आई. आई म्हणते पूजा झाल्यावर बोलू. परंतु तो आईचा हात घेऊन साईडला तिला नेतो आणि म्हणतो की जिच्यासोबत जोडीने मी पूजा करणार आहे तिलाच माझ्यासोबत संसार करायचा नसेल तर. असं म्हटल्याबरोबर जीवा आता काव्याकडे पाहू लागतो आणि वसवात त्या बाकी सगळे तिथे येऊन जमलेले असतात.